श्रोतेहो नमस्कार. सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून आपण सध्या भागवत सप्ताहाचा आनंद घेत आहोत. आज भागवत सप्ताहाचा 5वा दिवस आणि आजचा विषय होता कृष्णलीला आणि गोवर्धन पर्वताची कथा. तर त्याचा आनंद आपण घेणार आहोत. आजच्या या दिवशी आम्ही 56 भोग म्हणजे 56 पदार्थांचा नैवेद्य दाखवला गोवर्धन पर्वताला आणि अर्थातच भगवान श्रीकृष्णांना. त्याचाही आनंद घेऊया. नमस्कार. यशोदामय्या सांगते बाळ झोपलंय पाण्यामध्ये. हो का म्हणाली, मी जाऊ का मग? म्हणते थांबा तुम्ही बसा. आणि यशोदामय्या आज जाते आणि बाळाला घेऊन तिच्या कुशीत देते. बाळाला कुशीत घेतलंय. यशोदामय्या ही पूर्ण गृहिणी आहे. भागवत तिचं वर्णन करतं त्यावेळेला तिला स्वयंपाकघरात रमायला फार आवडतं असं भागवत आपल्याला सांगतं. सारखं काहीतरी काम करायचं, ओट्या शिजायचं, दूध तूप लोणी या सगळ्याची निगराणी व्यवस्थित, म्हणजे काय ती राणी. तिच्या हाताखाली निरनिराळे राजदासी आहेत, पण तरी सुद्धा स्वतः केल्याशिवाय तिला चैन पडत नसे. आणि अलीकडे ती टेकीला आली होती म्हणून स्वयंपाकघरात जात नव्हती, कारण आता वाळंटी व्हायचे. मग वाळंटी झाली म्हणून 2-3 दिवस गडबडीत गेले. तिला असं वाटत होतं की आपण स्वयंपाकघरापासून किती काळ दूर आहोत. बरं झालं कुणीतरी आलंय, आता कुशीत देऊ बाळ आणि आपण जरा दुधातुपाची व्यवस्था लावायला जाऊ. म्हणून ती स्वयंपाकघरात गेली आणि ती ठरवूनच आलेली होती. भगवंतांनी आपले डोळे उघडले नाहीये. भगवंतांनी डोळे उघडून बघितलं असतं तर तिच्या मनातले भावच सगळे बदलून गेले असते. भगवंतांच्या डोळ्यांनी त्यांच्या बघण्याने ती शुद्ध होऊन गेली असती आणि भगवंतांना ते नको होतं. भगवंतांना जाणीव झालेली होती म्हणून भगवंतांनी घट्ट डोळे मिटून घेतलेले आणि ते आई म्हणून तिच्या कुशीत शिरलेले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बलिराजाची पूर्वजन्मेतली ती कन्या आहे आणि तिच्या मनात 2 भावना जाग्या झाल्या होत्या आणि त्या पुऱ्या करण्यासाठी तिचा हा पुतनेचा जन्म आहे आणि ती इथे आलेली. तिने आता आपलं स्तन्य द्यायला सुरुवात केली. आजकालच्या काळात बाळाची आईच फक्त बाळाला स्तन्य देते. पूर्वीच्या काळी कोणतीही स्त्री कोणत्याही मुलाला स्तन्य पाजू शकायची. त्यात कुणालाही काहीही गैर वाटायचं नाही. त्यामुळे आलेल्या स्त्री दिसायला सुंदर आहे, खानदानी आहे, कुलीन आहे, तिला स्तन्य कुठे बिघडलं. त्याच भावनेने तिने पण जणू काही दाखवत, म्हणजे भाव मोठा होता तिचा, दाखवण्याचा भाव वेगळा होता, मनातला तिचा भाव वेगळा होता. तिने त्या स्तन्य द्यायला सुरुवात केली आहे. आणि जेव्हा बालक स्तन्य पितात त्यावेळेला त्यांचे हात पाय हे मोकळे असतात, त्यामुळे त्यांचे निरनिराळे चाळे चाललेले असतात. एका हाताने तो पुतणीच्या छान असलेल्या वेणीशी खेळतोय, ती ओढतोय, तिथे पदर ओढतोय, पायाने तिला लाथा मारतोय, त्याचा खेळ सुरू आहे. भगवंत म्हणतात तुला मी मुलगा म्हणून हवा होतो ना, चल आज तुझी ही इच्छा मी पूर्ण करतो आणि तू मला स्तन्य पाजलंस, त्यामुळे मातृऋण माझ्यावर आहे. आता या मातृऋणातून तुला मुक्तता द्यायला पाहिजे, उतराई मी तुला व्हायला पाहिजे आणि म्हणून तुझा उद्धारही करणं हे माझंच काम आहे. त्यासाठी तुझं सगळं स्तन्य द्यायला तयार. हळूहळू स्तन्य पिणारा कान्हा जोर जोरात स्तन्य खेचायला लागला. खेचता खेचता आतमधलं सगळं विष लावून आली होती आपल्या स्तनांना, तेही त्याने खेचून घेतलं. ते खेचल्याबरोबर आतला वायू, प्राणवायू सुद्धा तो खेचायला लागला. तिचे स्तन सगळे दुखायला लागले. ती ओरडायला लागली, अरे सोड, अरे सोड, बाजूला हो. पण बाळ बाजूला होण्यासाठी धरलंच नव्हतं. कृष्ण ज्याला धरतो त्याला तो कधी सोडत नाही. आपण कृष्णाला धरलं तर आपला हात सुटू शकतो, पण कृष्णाने आपल्याला धरलं तर तो आपल्याला सोडत नाही, आपला उद्धार करूनच सोडतो. त्यामुळे प्रार्थना हीच की तू मला धर. मी त्या अकराळ विकराळ असलेल्या देहाकडे धावले आणि त्यांनी बघितलंय की कान्हा तिच्या वक्षस्थळावरती खेळतोय. त्याला उचलून घेतलंय आणि पटकन त्या सगळ्या दोघी त्यातल्या गोठ्यामध्ये बाळाला घेऊन गेलेले आहेत. पहिल्यांदी गायीची शेपटी आपल्याला मस्तक त्याच्या फिरवले. गाय ही अतिशय पवित्र आहे, त्यामुळे अरिष्ट आलं होतं. आता ती कोण आहे, काय आहे, कशी आहे, राक्षसी माहीत नाही. भगवंत बली तर खरं तर बरं का बरं म्हणे अंगाखाली गेले नाही.
वरतीच होते म्हणून सुरक्षित राहिले, तेवढी परमेश्वराची कृपा असं म्हणतच त्या तिथे गोठ्यात गेले. गाईची शेपटी वरपासून खालपर्यंत फिरवली. गाईलाही जाणवलंय की भगवंतांवरती कसलं तरी संकट आलंय. तिने गोमूत्राची धार सोडली आहे. त्याने लगेच बाळाला त्या गोमूत्राच्या धारेखाली धरलंय, गोमूत्राने शुद्ध केलंय. मग तिने गाईनी स्तन्य सोडलंय. मग त्या स्तन्य आलेल्या धारांमध्ये त्या गोपिकांनी त्याला धरलेलं आहे आणि दुधाचं पयस स्नान झालेलं आहे. त्यानंतर शुद्धोदक स्नान त्या बाळाला घातलंय आणि घरात घेऊन गेलेले आहे. त्याला कपडे बदलून छानपैकी धुक्यात गुंडाळलंय आणि यशोदा मातेकडे दिलंय आणि यशोदेला म्हणताय बाळाला जरा नीट सांभाळावं आपण. मग त्याला ठेवायचं तिथे शयन कक्षात ठेवलं तर आपण सगळे असणार बाहेर हॉलमध्ये आणि मग त्याचा आवाज आपल्यापर्यंत कसा येणार. त्यामुळे आपल्या जवळपास त्याला ठेवायला पाहिजे. मग जी यज्ञाची तयारी करायची आहे ती सगळी आपण कशी टेबलवर किंवा टिपॉयवर वगैरे अशी मांडतो तसं पूर्वीच्या काळी छोट्या छोट्या शकट म्हणजे बैलगाड्या असायच्या, त्या घरात आणल्या जायच्या आणि त्याला टेकू देऊन त्याला त्याच्यावर ते सगळं टेबलासारखं सजवून मांडलं जायचं. दूध, दही, तूप, लोणी, शेणाच्या गोऱ्या, समिधा, तीळ, साळीच्या लाया, फळं, नारळ, केळी आणि काय सगळ्या प्रकारच्या वस्तू पूजेला लागणाऱ्या, यज्ञाला लागणाऱ्या त्या सगळ्या त्या शकटावर मांडल्या आहेत. आणि ते शकटाखाली राहील असा छोटासा पाळणा यशोदेवी मागवलाय आणि त्या पाळण्यात बाळाला नाऊ माकू घालून दूध पाजून घट्ट बांधून झोपवलंय. बाळही शांत झोपले. बाळाच्या लक्षात आलेलं आहेच की आज शकटासूर आलेला आहे. या शकट जो मांडला होता तो एक असुर होता बैलगाडीच्या रूपात. त्याला एक शाप मिळाला होता की बैलगाडीच्या रूपात तू तिथे जाशील आणि मग तुझा उद्धार होईल असा. त्यामुळे तो शकट आलेला आहे. पण ह्या कुणालाच त्याची कल्पना नाही की शकटाला आपण असुराला एका मांडलंय तिथे म्हणून. झालं. गोप गोपिका यायला लागतात. नंद, यशोदा, रोहिणी, सुनंदा सगळे तयार झालेले आहेत. आलेल्यांचं उत्तम स्वागत चाललेलं आहे. वेलकम ड्रिंक, कुणाला मसाले दूध, कुणाला रबडी, कुणाला बासुंदी, कुणाला छाछ, कुणाला दही, लोणी, जे हवं त्याचं वाटप भरलेले आहेत. मटकेच्या मटके, छोटे छोटे हे चहाला आजकाल मिळतात ना, काय म्हणतात त्याला, कुल्हड, तसं ते भरलेलं आहे आणि सगळ्यांना ठेवलेले ट्रेमध्ये भरून. आणि स्वतः यशोदा पण या सगळ्यांचं स्वागत करते, सगळ्यांना बसवते, सगळ्यांशी बोलतीये, गप्पा मारते. भगवंतांनी विचार केला मायेचा पडदा टाकल्याशिवाय मला माझं काम करता येणार नाही. उघडपणे मी माझं काम कसं करू, शक्य नाही. त्यामुळे त्या सगळ्यांना मायेच्या पडद्याखाली गुंतवून ठेवलं. गप्पा मारण्यात सगळे इतके मग्न व्यग्र झाले. गोप सुद्धा राजाशी, नंद राजाशी गप्पा मारतायत, गोपिका मैयाशी गप्पा मारतायत. तुझं माझं सुख दुःख शेअर करणं चाललेलं आहे. 3 महिन्यात राहिलेला बॅकलॉग खूप आहे, त्यामुळे खूप बोलायचंय, एकमेकींना सांगायचंय, विचारायचंय. तो सगळा बॅकलॉग भरून काढायला वेळ लागणार आहे. बघता बघता सगळ्यांचे आवाज वाढायला लागलेले. इकडे आमचं पाण्यात झोपलेलं बाळ बराच वेळ होऊन गेला, त्यामुळे जागं झालं. कान्हा रडायला लागला. दुःख ओलं झालं, त्याला गारगार लागायला लागलं. पण त्याला माहितीये मी किती रडलो तरी आता या कुणाला ऐकायला जाणार नाही. पण आपलं काम आहे ना रडणं, त्यामुळे आपलं काम आपण केलं पाहिजे. मग आपलं काम करायचं म्हणून तो रडतोय. मग आता बांधून ठेवलंय तेही त्याला नकोसं झालंय. हात पाय त्याने हलवून हलवून स्वतःला दुःख्यातनं मोकळा केलेला आहे आणि एक लाथ अशी त्या शकटाला मारलेली आहे की ते शकट उलटून पडलेला आहे सगळा. आणि त्याच्यावरचं दही, दूध, तूप, लोणी, फळं सगळा अस्ताव्यस्त पसारा झाला. सगळा विखुरलं गेलं सगळं आणि त्या धाड धडाड धुडूम आवाजाने सगळे भानावर आले. योगमाया पुन्हा आपल्याकडे आणलेली, आकर्षून घेतलेली आहे भगवंतानी आणि जोराजोरात रडायला लागला. कृष्ण नावाचा होता आणि लोमश ऋषींचा त्याला शाप मिळालेला होता की तू शकट होशील आणि भगवंत शकट भंजन करतील, लाथ मारून तुझा उद्धार करतील. आणि म्हणून लोमशांनी जे वचन दिलेलं होतं किंवा जे शब्द उच्चारलेले होते त्याची पूर्ती करण्यासाठी भगवंतांना ही लीला करावी लागली. आपल्या दृष्टीने विचार करायचा झाला तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा या सगळ्या रूपामध्ये हा शकट आपल्या अंतरात कायमपणे वसलेला असतो. त्याचं भंजन करण्यासाठी
आपल्याला खूप प्रयत्न करायला लागतात, म्हणजे आपण ते करावे, ज्या योगे भगवत प्राप्ती आपल्याला होणार असते. एका संत बाबांनी काही निवेदन नंदासमोर मांडलेलं आहे. त्यांना असं वाटतंय की गोकुळ हे मथुरेला कंपॅरेटिव्हली जवळ येते, त्यामुळे कंस सातत्याने त्रास द्यायला येतोय आणि म्हणून मुलांवर संकट येत आहे. जरा दुसरीकडे मथुरेपेक्षा दूर कुठेतरी जागा बघायला पाहिजे आणि तिथे या मुलांना जर हलवलं तर ही मुलं सुरक्षित राहू शकतील. बरं, मुलांना हलवायचं म्हणजे मुलं एकटी जाणार आहेत का? आई वडिलांना पण जायला हवं. मग राजा राणी गेल्यावरती गोपकुटिका कशा तिथे राहणार, म्हणजे सगळ्यांनी हलायला पाहिजे. उपानंद बाबा म्हणतात, यमुनेच्या तीरावरती गोवर्धन पर्वताच्या खाली एक सुंदर असं वृंदावन नावाचं गाव आहे. तिथे आपण सगळेजण गेलो तर जरा मथुरेपासून दूर जाऊ आणि या दोन मुलांचं संरक्षण करणं आपल्याला सोपं जाईल. कुणाला काही अडचण आहे का? तर कृष्ण आणि राम यांचा प्रश्न जिथे येतो त्यावेळेला बाकी सगळ्यांनी आपापल्या अडचणी तेव्हाच मागे टाकलेल्या आहेत. नाही, आम्हाला कुणाला काही अडचण नाही. वास्तविक त्या सगळ्या गोपगोपिकांची घरं तिथे आहेत, गाईचं आहे, शेतीवाडी आहे. मग एवढी सगळी एस्टॅब्लिश झालेलं घर दार शेतीवाडी सोडून तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही जा दुसरीकडे जाऊन राहा? मुलं जेव्हा बोलवतात आपण तयार असतो का हलायला? नसतो. नाही, माझं इथे सगळं व्यवस्थित एस्टॅब्लिश आहे, सगळं स्थिर आहे आणि हे सगळं जोडून मी तिथे कुठे येऊ? पुन्हा नव्याने तिथे मांडणी करायची, नव्याने तिथे जोडून घ्यायचं, मला नाही जमणार. म्हणजे आपल्या मुलांसाठी सुद्धा आपण असलेला स्थिरता सोडत नाही, घरदार शेतीवाडी सोडत नाही आणि नव्याने एस्टॅब्लिश करायला तयार नसतो. इथे गोपगोपिका एका पायावर तयार झालेले आहेत. मग विचारलंय उपनंद बाबांनी, नंदा तुला जाऊन बघून यायचं असेल तर बघून ये. पण उपनंद बाबांवर त्यांचा एवढा विश्वास होता, ते म्हणतात बघितलंय ना तुम्ही उपनंद बाबा, मग आपल्याला काही तिथे पुन्हा बघायला जायची गरज नाही. तुमच्यावर आमचा विश्वास आहे आणि क्षणार्धात सगळ्यांचा निर्णय होतो की गोकुळ सोडायचं. भराभर गाड्या बैलगाड्या जोडल्या जातात, झुंपल्या जातात. त्याच्यावरती जे सामान नेण्यासारखं आहे ते ठेवलं जातं. भराभरा गाठोडी सुदोऱ्या बांधलेल्या आहेत, गाठोडी तयार केलेली आहेत, कपडा लत्ता नेण्यासारख्या गोष्टी बैलगाड्यांमध्ये प्रत्येक घरातनं चढलेल्या आहेत. गाई गुरांना दावणी सोडलेल्या आहेत आणि बरोबर घेतलेला आहे. शेतीचा विचार, घराचा विचार कोणी केलेला नाही. काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बैलगाडीत बसवलेलं आहे, काही स्त्रियांना बैलगाडीत बसवलेलं आहे, गर्भवती स्त्रियांना बैलगाडीत बसवलेलं आहे आणि लहान मुलांना बैलगाडीत बसवलंय. ज्यांना व्यवस्थित चालता येत आहे असे सगळे गोप, लहान मुलं, तरुण मुलं, किशोरवयीन हे कुठे कोणी गाडीच्या पुढे, सगळ्या गाड्यांच्या पुढे, कोणी मध्ये, कोणी मागे असे विखुरून सुरक्षिततेसाठी म्हणून सगळे आता वृंदावनाकडे निघालेले आहेत. थांबत थांबत संध्याकाळच्या वेळपर्यंत हे वृंदावनाच्या वेशीवर येऊन पोहोचतात. वृंदावनाच्या वेशीवर आल्यावर त्यांनी तिथे राहुट्या टाकलेल्या आहेत. तात्पुरते टेंट उभे केलेले आहेत. स्त्रियांनी चुली पेटवलेल्या आहेत. मुलं बाळ सगळे स्नानाला गेलेले आहेत. स्नान करून येईपर्यंत काही स्त्रिया स्नान करून आल्या, काही स्वयंपाक करतायत, काही स्नानाला गेल्या. की तुम्ही हा इंद्राचा यज्ञ न करता आपण गोवर्धनाची पूजा केली तर या गोवर्धन पर्वताच्या आश्रयाने जर आपण इथे राहतो तर त्या गोवर्धनाबद्दल कृतज्ञता नको का व्यक्त करायला? या गोवर्धन पर्वतावर असलेले मोठे मोठे वृक्ष आलेले काळे ढग अडवतात आणि त्यामुळे जर आपल्याकडे पाऊस पडतो तर आपण एखाद्या वर्षी त्यांच्याबद्दल कृतज्ञता नको व्यक्त करायला, त्यांची पूजा नको करायला? काय बोलतोय छान, असं कुठे असतं का? काय त्या गोवर्धनाचा उद्देश आहे? कशाला त्यांचे वृक्ष ढग अडवते? इंद्राच्या आज्ञेने ते सगळे उतरतात आणि पाऊस पाडतात. बरोबर आहे म्हणाला, इंद्राच्या आज्ञेने उतरतही असतील पण झाडच नसतील तर कुठे उतरले असते ते ढग आणि कसं त्यांच्याकडे पाणी आलं असतं? डोंगरच नसता
तर खालपर्यंत उतारावरनं पाणी तरी कसं आलं असतं. त्यामुळे आपल्याला यांची पूजा करायला पाहिजे. हो नाही करता करता जे समोर म्हणतात नंदा तू नेहमी कान्हाचं काहीतरी ऐकतोस आणि आपण संकटात पडतो. तू असं काही करू नको. अजून कान्हाला पुरेशी समज आलेली नाही. अजून तो एवढा ज्ञानी नाहीये. तू त्याचा होला हो करू नकोस. जर इंद्राचा कोप झाला तर एकतर अतिवर्षा होईल आणि ओला दुष्काळ पडेल, नाहीतर कमी पाऊस पडेल आणि आपलं अन्नधान्य पिकणार नाही, कोरडा दुष्काळ पडेल. तू आमचं ऐक आणि आपण यज्ञ केले. मग कृष्ण सोल्युशन करतो. ठीक आहे तुम्हाला यज्ञ करायचा आहे ना, माझी ना यज्ञाला नाही, पण आधी गोवर्धनाची पूजा करू आणि मग तुम्हाला यज्ञ काय करायचा तो करा. मग मी तुम्हाला अडवणार नाही. आणि मग